गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू ज्ञानाली डुओ. आज आहे मंडे, दुसरा श्रावणी सोमवार. सो मी आज खूप पटपट सगळी कामं आवरून घेतली, मगच व्लॉग चालू केला आहे. आणि आता मला पूजासुद्धा मांडायची आहे पिंडीची. आणि दीदीला तुम्हाला माहितीच आहे, मला रोज दर सोमवारी सामान द्यायला जावंच लागतं. मग आता मी तिकडे पण जाणार आहे, तिला पण सामान देते. आणि आज मी बाहेर व्लॉग शूट करणार नाही आहे, कारण खूप टाईम वेस्ट होतो माझा त्याच्यामध्ये. मग आता मी तिला सामान देते आणि मग परत येते. मग आपण छानपैकी पूजा मांडू. मी तुम्हाला दाखवेलच माझी पूजा आज पण. आजचं शिवमूठ तीळ आहे, मला तीळ पण हे करायचे, शिवमूठ सोडायचे आहे. तर सगळंच करूयात आपण. आज मी कामं आवरल्यावरच तुम्हाला भेटते आहे, कारण सकाळी मी थोडीशी लेट उठले, आज रात्री लेट झोपलेली. मग आता सगळं आवरले, पूजा पण करते पटपट आणि मग तुम्हाला दाखवते. मॉर्निंग, वेलकम टू ज्ञानाली डुओ. आज आम्ही परत व्लॉग शूट करतो आहे. काल होता संडे. काल आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन, म्हणजे आम्ही भेटलो होतो सगळ्या आमच्या फ्रेंड्सला वगैरे. तोही व्लॉग आम्ही लवकरच पोस्ट, तो ह्याच्या आधी येऊन जाईल 2000 years later. तो व्लॉग तुम्ही पाहिला नसाल तर जाऊन तो व्लॉग पहा, त्याच्यामध्ये खूप मस्ती केली आम्ही. आणि आता आज मंडे आहे, उपवास आहे. स्वतः मी उठली, आवरलं वगैरे सगळं झालं आहे. आता नाश्ता करणार आहे. आय थिंक मी आज कॉफी पिल आणि शेंगदाण्याचा लाडू खाईल, कारण उपवास आहे ना. सो चला. सो मी आली आहे दीदीकडे. आता लिफ्ट येते आहे, तिला पटकन सामान देऊ आणि पटकन घरी जाऊ, कारण मला पण पूजा करायची आहे. सो मी पटकन आली गाडीवर, तिला देऊन टाकते पटकन, लगेच जायचं आहे. आज खूप घाई आहे गाईस, कारण मला उठायला थोडंसं लेट झालं आहे आणि कामं पण होती. मग ती करण्यात मला खूप लेट झालं आहे, म्हणून मी सगळं घाईघाई करते. आता देते लवकर आणि जाते. कॉफी इज रेडी. सो आता मी कॉफी पिते, लाडू खाते. मग मला गोळी पण घ्यायची आहे, जे की मी ऑलमोस्ट रोज विसरते, मग मला लेट आठवतं. माझी पूजा करून झाली. मी अशी शिवपिंड काढली आहे. आज जरा मोठी काढली आहे, लास्ट सोमवारी जरा अशी छोटीशी होती. फायनली पूजा झाली माझी. मी खूप फास्ट गाडी आणली घरी, कारण मला 12च्या आत माझी पूजा करायची होती आणि ती झाली आहे 12च्या आत. आता मला खूप छान वाटते आणि मी शिवमूठसुद्धा सोडलेली आहे. आता पूजा झाली आहे, आता थोड्या वेळाने जेवायचं, आता लगेच नाही. मग आता जरा TV बघते मी. लास्ट व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी बुक ऑर्डर करते, तर ती बुक माझी आज आली आहे. सो चला आता आपण ओपन करूया. मी बुक ओपन केली आहे. छान आहे, म्हणजे दिसायला छान आहे, कलरफुल आहे. आणि मी म्हणजे थोडीशी आयडिया आहे मला, ही नॉवेल टाईप आहे आय थिंक, कारण मी तिचे मोस्टली प्राजक्ता कोळीचे इंटरव्ह्यूज बघितले होते जेव्हा तिने ही बुक पब्लिश केली होती तेव्हा. सो ते नॉवेल टाईप आहे आय थिंक. वाचेल मी. आता सध्या माझे माइंड सेट चालू आहे तिचा. मी सेकंड चॅप्टर माझा आज मी रीड केला आहे. सो ती संपली, ती झाल्यावर मग मी ही चालू करेल, टू गुड टू बी ट्रू. चला, तर आता मी ना झालं आहे, म्हणजे देवपूजा वगैरे पण झाली आहे, बुक पण झाली आहे बुक ओपन वगैरे करून. तर आता मी विचार केला की मी थोडासा अभ्यास करते. भले माझं लय डोकं दुखतं का काय माहिती, जरासं असं माझं डोकं वगैरे दुखतं आहे. आता मी थोडंसं ॲपल खाते. ॲक्च्युली ना फ्रूट्स जे असतात ना ते रोज खायचे असतात, पण माझे ना उपवासाच्या दिवशीच खाऊन होतात. रोज मला इच्छाच होत नाही फ्रूट्स खायची, का काय माहिती. मग मी आज खाते आणि मला कापून खायला नाही आवडत, मी असं डायरेक्ट खाते. पण आहे ना ॲक्च्युली मला आहे ना व्लॉगमध्ये अशी खायची जरा लाजच वाटते आहे. माझं असं आहे काय माहिती, पण मला हे खायला जरा लाज वाटते अशी व्लॉगमध्ये. मग हे खाऊन झाल्यावर आपण पटकन भेटू. आज माझं सगळं पटपट सकाळपासून मी पटकनच करते सगळं. ठीक आहे, खाते आणि मग परत येते. हो, मी अभ्यास चालू केला आहे तुम्हाला कशावरनं आणि मी स्टार्ट कसं केलं माहिती आहे का. एक मिनटं मी दाखवते. मला पर्सनली असं वाटतं की हे ऐकलं ना मला लई छान वाटतं. सो मी आता डिसाईड केलं आहे की जेव्हा पण मी अभ्यास चालू करेल, आय लिसन दिस व्हाईल स्टडिंग. हे बघा, ही सिरियल मी रोज बघत असते नायराची.
ह्या सिरियलला आता 10-12 वर्ष झाली, तरी पण मी अजून ही सिरियल बघत असते. कारण आहे ना, ही सिरियल अशी फॅमिली ओरिएंटेड आहे ना, मग मला ती खूप जास्त आवडती. हे अजून आता हे सगळे लहानवाले लोक मोठे झाले तरी पण मी बघतच असते रोज दिवसभर. 1:30 झालेत, मग आता जेवणाची वेळ झाली आहे. सो मी आता खिचडी बनवणार आहे, मग जेवल. सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं, फक्त कॉफी पिली होती. मी आज पहिल्यांदा आळूची वडे बनवते, ते पण माझ्या मम्मीला माहिती नाही आहे बरं का मी बनवते. तिला असं वाटलं की आई बनवणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते माझी तयारी. हे आळूचे पानं मी धुवून घेतलेत, हे पांढरे तीळ, त्यानंतर हे पीठ, आणि हे चालू आहे माझं काम. आय डोंट नो हे कसे बनणार आहेत, तर मी ट्राय करते आहे पहिल्यांदाच. मज्जा येते. सो मी तुम्हाला एकदा सांगल जर माझे चांगले झाले तर. हिची जराशी कामं चालू आहे, कुकर बिकर लावलं आहे जरा. मग तिला म्हणलं तूच काम कर, मी जरा बाहेर फिरून येते. गाईज हे बघा, हे असं आहे ना, स्टँड मागवले आम्ही कुंड्या ठेवायला, म्हणजे घाण जरी झाली ना तर ती धुता येते. पण या तिघांना बिचाऱ्यांना जागाच नाही मिळाली. आता अजून एक मागवावं लागेल त्यांच्यासाठी. तिने छान अशी पूजा केलेली आहे. त्यात माझ्या वड्या बनवून मी त्यांना आता शेजायला ठेवले. म्हणजे ना, मी पहिल्यांदाच बनवले एकटीने, तर मला असं वाटलं लय असं नाही का अवघड काम आहे. बघू कशा होतात ठेवल्यात तर त्याच्यात. तसं तर मी यूट्यूबला रेसिपी वगैरे बघून केलं होतं. सो आपल्याला आता माहिती नाही किती वेळ म्हणजे कशा होतील. होप चांगले होतील, नाही तर मम्मी मला लय ओरडेल, कारण सगळं सामान वगैरे वाया जातं ना. चला आता बाकीचे काम करते, अजून बाकी स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. लेट्स गो. गाईज मी निघताना काहीच पाऊस नव्हता, आणि जशी मी थोडी पुढे आले इतका जोरात पाऊस चालू झाला बघा. मी अख्खी भिजली आहे, माझे जॅकेट अख्खं भिजले. तरी एवढा जोरात नव्हता, पण छोट्या छोट्या पावसाने पण खूप भिजल्यासारखं झाले. आता मी पटकन कपडे बदलते, ना तर मला खूप थंडी वाजेल. आधीच माझा घसा आणि ते सगळं जाम आहे. पटकन कपडे बदलते आता. पाऊस अजिबात मला हा पाऊस आवडत नाही. आणि जेवढ्या वेळ आपण घरात असतो ना तेव्हा कधीच येत नाही. जेव्हा आपण बाहेर लगेच जातो ना लगेच चालू होतं त्याचा. जाऊ दे, पण मी आली घरी, काम पण झालेलं आहे आता माझं सगळं. आता झोपायचं आहे 3 वाजता. 3 वाजता माझा झोपायचा टाईम आहे. मग आता पटकन चेंज करते, मग झोपते. झोपल्यावर संध्याकाळी उठल्यावर भेटूयात परत. सो गुड इव्हनिंग. 6 वाजलेत आणि आज मंडे आहे ना, तर मी आरती म्हणजे सोमवार आहे तर आरतीला जाते महादेवाच्या 8 वाजता. तर मग माझं असं प्लॅनिंग असं की कुकिंग मी लवकरच करू, म्हणजे 8 वाजेपर्यंत सगळी कुकिंग वगैरे ऑलमोस्ट डन करून मग मी जाऊ. तर आता मी गजब बेइज्जती. आणि आज उपवास आहे म्हणून मी काहीतरी गोड बनवायचं म्हणून आहे ना शाही तुकडा बनवते. त्यासाठी मी ब्रेड भाजून घेते तुपात, आणि हे ब्रेड माझी भाजून झालेले आहेत. आता मी थोडे गार्निश केलेले ड्रायफ्रूट्स त्याच्यावर टाकते आहे. त्याच्याने ते खूप जास्त क्रंची आणि छान लागेल. मी आता त्याच्यावर केसर पण टाकणार आहे. मी सांगत होते की मी 8 वाजेपर्यंत ऑलमोस्ट स्वयंपाक करून ठेवते. तर ही शिट्टीने मला डिस्टर्ब केलं आणि जरा मोठी होते ना शिट्टी, मग मी पण थांबले. तर आता मी डाळ भाताचा कुकर लावला आहे, पीठ मळून झालं आहे, वड्या शिजवून तयार आहेत आपल्या. आय होप चांगले झाले आहेत. मला असं वाटतं थंड झालं की मग बघल, कारण गरम गरममध्ये काय प्रॉब्लेम नको व्हायला. आता मी पनीरची भाजी बनवणार, तर पनीरच्या भाजीची तयारी करते आहे. त्यानंतर स्वीटमध्ये मी खव्याची खीर म्हणजे बनवणारच आहे, बनवायचं नाही. सो ती पण बनवल. सो हे सगळं माझं 6:30पर्यंत भाजी आणि खीर वगैरे होऊन जाईल. मग तिथून पुढं मम्मी आलं चपाती वगैरे बघू, मम्मी करेल चपाती. मुंगी चावली आहे. हे बघा, ही आपली पनीरची भाजी रेडी आहे. नॉर्मल पनीर बनवलं आहे आज मी. आणि शेजारी दूध तापते, सांगत होते की शेजारी दूध तापते, खिरीसाठी दूध तापायला ठेवलं आहे. आता मी थोडीशी खिरीची तयारी करून चपात्या करते, म्हणजे आपलं काम झालं. मग आपल्याला आरतीला जायचं आहे.
रेडी व्हायचं आहे मग जायचं आहे. सो आय एम डन विथ कुकिंग. झालं आहे माझी खीर, चपाती, भाजी, डाळ भात सगळं झालं आहे. मी आल्यावर तुम्हाला दाखवलं नाही का, ताटात वाढल्यावर प्रॉपर वड्यासुद्धा झाल्यात. मम्मी तळं राहतात ते काय ना, आरतीला गेलो ना 8 वाजता तर ते 9 वाजतातच यायला, 9 9:30 मे बी, पण 9 वाजतातच यायला. मग 9 वाजता आल्यावरती काय स्वयंपाक वगैरे होणं मुश्किल आहे, म्हणून मी आत्ताच करून जाते. सो आता 7:30 वाजलेत. मी आता रेडी होते, तोंड वगैरे धुतले, आता रेडी होते आणि मग जाऊया मंदिरात. मी आरतीला आलो आहे, लेट झालं होतं म्हणून मी घरी शूटच नाही केलेलं. हो आम्ही झाली आरती, श्रद्धा पण आली माझ्यासोबत. श्रद्धा आरती झाली आहे, मी प्रसाद खाल्ला, आता घरी जातो. बाय बाय. आता घरी आली आणि जेवण करते. तुम्हाला दाखवते मी आज काय बनवले, हे पहा. चला आता जेवते पटपट. सो गाईज दॅट्स इट. आजचा डे पण संपला आहे आणि मी खूप छान शाही तुकडा बनवला होता. आणि ना मला खूप छान वाटतं जेव्हा मी अशा नवीन नवीन रेसिपी बनवते, खूप छान वाटतं. सो आजचा हा व्लॉग एंड करूयात आणि भेटूयात परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्ही पण अशाच नवीन नवीन रेसिपी बनवत जा आणि खात जा. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून्ड, बाय. सो झाले माझं जेवण वगैरे आणि वड्या खरंच छान झाल्या होत्या. म्हणजे फर्स्ट टाईम बनवलं होतं तरी छान होत्या. सगळे बोलले छान आहे छान आहे. फक्त ना थोडेसे असे जाड जास्त होत्या. तर मम्मी बोलली की थोडेसे असे छोटे छोटे, म्हणजे मी ना 7-8 वड्यांचं एक बनवलं होतं, 2-3 वड्यांचं बनवायचं असतं. मला नव्हतं, आयडिया नव्हती, बट ठीक आहे. पण छान टेस्ट छान झाली, टेस्टला एकदम मस्त होत्या. सो मी पास झाली आहे वड्यांच्या एक्झाममध्ये. सो झालं आता जेवण वगैरे, आता झोपायचं आहे. माझे खूप पाय दुखत आहेत, कारण आधी स्वयंपाक केला घरी उभं राहून, त्यानंतर ना आरतीला गेली, तिथं पण अर्धा पाऊण तास उभी. सो आता खूप पाय दुखत आहेत. सो आज मी लवकरच नाही का झोपणार आहे. सो आता झोपते. गुड नाईट, टेक केअर. परत भेटूया आपण मस्त ब्लॉग घेऊन. बाय.